नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म, लॉरियल पॅरिस, टोटल रिपेअर 5च्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज गौरी आव्हानाचा दिवस आहे आणि अशा वेळेला आज आपण गप्पा मारणार आहोत स्वाती संदेश नारकर आणि संदेश अनंत नारकर यांच्यासोबत. काय वेगळेपण आहे नेमकं ते जाणून घेणार आहोत. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया नारकर दाम्पत्याला. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. नमस्कार. 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 वहिनी, गप्पांना सुरुवात करतो पण आधी उखाणा घ्या ना. चांदीच्या ताटात डाळिंबाची फोड, संदेशचं नाव घ्यायला वाटतं गोड. काय सांगतो हो? काय हो काय हो काय गोड हसलात तुम्ही. कसले गोड हसले माहिती आहे का तुमच्या उखाण्यामुळे. बरं द्या ओळख करून. ही माझी आई आहे. आई नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा माझा मोठा भाऊ नमस्कार. आणि पाठी बसलेला भाचा. अरे वा. आणि तुम्ही माझ्या मुलीला ओळखतच असाल, कलिका. हो नमस्कार. तुमचं बालपण मुंबईत आहे सगळं. मुंबईत कुठे? गिरगावमध्ये, एकदम प्रॉपर गिरगावमध्ये. गिरगावात कुठे? चंद्रगाव स्टेशन. पहिली कत्तर. पहिली कत्तर गेली चंद्रगाव स्टेशन. बोलू द्या ना. थांब ना जरा, मी बोलतो ना. कधीतरी बोलू द्या ना. काय हो वहिनी, आज तरी बोलायला द्या ना त्यांना. हा, पहिली खत्तर गल्ली. पहिली कत्तर गेली. शाळा कुठली? विल्सन हायस्कूल. आणि तुमची शाळा कुठली? माझी पहिली ते 7वी वाकोला म्युन्सिपल स्कूलमध्ये झालं आणि 8वी ते 10वी प्रभात कॉलनी सेकंडरी हायस्कूलमध्ये झालं. तुम्ही काय करता आता? आता मी मिस्टरांना मदत करते कामामध्ये. अरे वा. कसली? सगळं गणपतीच्या कामामध्ये, त्यांच्या रंग वगैरे करणं, कधी काही वेळेस माती मळून देणं वगैरे, या सगळ्या गोष्टी मी करते. पण तुमचं वैशिष्ट्य आहे ते, मी त्या वैशिष्ट्याकडे येतो. पण त्याआधी तुमची ओळख कशी झाली हो? आमचं अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे? मग मी पण नाही म्हटलं love marriage. पण अरेंज मॅरेज कसं काय, तुम्हाला कोणी सुचवलं? ते लग्न जवळ जात तिकडे ती पत्रिका दिली होती, तर ते आमचं जुळून झालं सगळं आणि मला पण पसंत पडले, तिला पण मी पसंत पडलो आणि आमचं लग्न झालं. पटकन झालं हो सगळं. पटकन म्हणजे डिसेंबरमध्ये आम्ही बघितलं एकमेकांना, नोव्हेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्ये साखरपुडा झाला आणि फेब्रुवारीमध्ये लग्नही झालं. 4 महिन्यात सगळं. पण मला सांगा, जेव्हा बघितलं किंवा भेटण्याचं पहिल्यांदा कुठे आला योग? मी ह्यांना बघायला घरी आलेले, त्यांच्याच घरी आलेले गिरगावला. गिरगावात. कारण काय करत होते तेव्हा? ते तेव्हा 3D मास्टरचं काम करायचे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझं हे काम आहे, मी आर्टिस्ट आहे, आणि मी हा सांगितलं लग्नासाठी. चांगले होतं आर्टिस्ट वगैरे. तुमचं काम आहे. तुम्ही त्याच दिवशी जेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हा लगेच होकार देण्यामागचं कारण काय होतं? लगेच असं ना, थोडा विचार केलाच थोडासा आणि त्याच्यानंतर मग होकार दिला. हो ना. आणि शेवटी कसं तिकडून जुळून आलेलं असतं ना तुमचं. आम्ही पण बाप्पाचं काम करतो, कुठेतरी इशारे आहेत आम्हाला मध्ये. बरं, त्याच्यात सुद्धा तुमचं वैशिष्ट्य, तुम्ही लेखणीचं काम करता. बरोबर. हो की नाही? हो, डोळे हो, हो. हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. पण तुम्ही हे जे कलेचं शिक्षण आहे ते कुठे घेतलं? ऍक्च्युली म्हणजे वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून, आणि माझं चित्र खूप चांगलं होतं शाळेत असतापासून. बरं. तर ते तुम्हाला आता हे मूर्तिकला करणं म्हणजे कसं आहे की तुम्हाला चित्र आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये पहिली कल्पना येणार आणि ती साध्य होणार तुमच्या कागदावरती. कागदावर साध्य झाल्याच्या नंतर मग ती हयात तुमची 4D 5D मध्ये येणार तुम्हाला. तर पहिले मेन म्हणजे तुम्हाला चित्र आलं पाहिजे. तर शाळेत असल्यावर माझं चित्र खूप चांगलं होतं, पण जरा अभ्यासात थोडा ढ होतो, थोडा म्हणजे पुष्कळात ढ होतो. पण त्याच्यानंतर मग शिक्षण जरा माझं कमी झालं आणि परिस्थिती खराब असल्यानंतर मग ते मला दिल्ली स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेताना आलं की आपण मग गणपतीच्या माध्यमातून बहुतेक आपल्याला शिकायला मिळेल. मग कारखान्यात मी जायचो तिथे. कुठल्या? आमच्या गिरगावमध्ये अनेक कारखाने आहेत. म्हणजे ते फार 150 वर्षापूर्वीचे कारखाने. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला कारखाना होता प्रफुल्लचंद बिलिये म्हणून. तिथे माझी पहिली सुरुवात झाली त्या कारखान्यामध्ये. मग तिथे आम्ही म्हणजे कचरा काढण्यापासून, माती मळण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. मग त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला हे शिकायचं आहे ह्या गोष्टी. मग तेही सांगितलं बाळा ये तू बस, तुला शिकवतो. मग ते काम करता 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 म्हणजे जे सिनियर लोक होते त्यांच्याकडे मी बघून 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 म्हणजे थोडं माइंड जरा मी शार्प केलं की कसे करतात, काय करतात, आणि त्या माध्यमातून माझी ही सुरुवात झाली. आणि जे काय आज आहे ते मी त्यांच्यामुळे आज आहे.
आणि आमचा गुरूंचा आशीर्वाद आहे जे काय आहे ते, आई वडील आहे, माझा हिजा साथ आहे, यामुळे जे आज मी आहे ते त्यांच्यामुळे, सगळ्यांमुळे, नाही तर मी काही नाही आहे. कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा मला वाटलं होतं हे शांत आहेत म्हणून हो. नाही. हा आणि तुम्ही बोलायला देत नाही असं मला वाटलं होतं, पण ह्याला संधी मिळाली की हे थांबतच नाही, थांबतच नाहीत. हो की नाही? केवढ्या वेगाने ते किती त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या हो ते गप्पा मारायला बसले की एकदम म्हणजे खूप छान मारतात गप्पा. तुमच्याशी. माझ्याशी, सगळ्यांशी. नाही तर नाही पण महाराज सांग सांग. काही वेळेस काय होतं, कामाच्या ह्याच्यामध्ये ह्यांना वेळ देता येत नाही आम्हाला. आता म्हणजे असं सांगायचं म्हटलं तर माझ्या मुलीची नाशिकला फाईट होती, त्यांना यायचं होतं तिथे, पण या गणपतीच्या कामामुळे, इतर कामांमुळे तिला यायला नाही मिळालं आणि तिथे तिला गोल्ड मिळालं आणि एवढे खुश झाले ते, मला म्हणाले सुद्धा मला यायला नाही मिळालं. स्वाभाविक आहे. काय एकीकडे जबाबदारी पण घेतलेली आहे, मुलीचं भवितव्य चांगलं होण्यासाठी ते सुद्धा अहोरात्र मेहनत करतायत. बरं, आपल्याला माहिती आहे की गणपती हे त्याची प्रतिष्ठापना ती काही मागे पुढे होत नाही, तो दिवस ठरलेला आहे आणि त्यामुळे माऊली ते सुद्धा ते लोकांच्या घरी तो गणपती वेळेत पोहोचला पाहिजे, त्याची ती लिखाई झाली पाहिजे, लेखणी झाली पाहिजे, म्हणून ते सुद्धा दिवसाची रात्र करतायत. तुम्हाला सांगतो, बाप्पाचे डोळे छान व्हावे म्हणून ते प्रयत्न करतायत, पण कित्येक दिवस त्यांच्या डोळ्याला डोळा लागलेला नसणार. खूपच दिवस. काय हो, सतत जागरण. सतत जागरण जागरण आहे जागरण कंटिन्यू आहे. 3 आता महिने जेव्हा जागरण जेव्हा गणपती बाप्पा जाऊन बसतील त्याच वेळी मला झोप लागेल, त्याच्या आधी झोप नाही लागणार. त्यांनी पण सांगितलं झोपायचं नाही. नाही का? नाही, सतत तुम्ही काम करता. काम जाऊया. मी स्वतःचे पण गणपती करतो शाडूच्या मध्ये, माझे 32 गणपती आहेत मी स्वतः केलेले. बरं. आणि ते करून मी, काही मंडळ मला बोलवतात डोळ्याचं काम करायला, ते वेळात वेळ काढून मी त्यांचं काम करायला जातो. आणि ही सगळी बाप्पाची कृपा आणि पण बाप्पाचा किती आशीर्वाद. उंच, किती मोठ्या मूर्तीचे तुम्ही 25 डोळे? फुटापासून 25-30 फुटापर्यंत मी काढलेले आहेत म्हणजे डोळे. डोळे पण मला काढले. तुम्हाला विचारायचं की एखादी गणपतीची मूर्ती ही उंच असते, बरोबर तुम्ही त्या गणपतीच्या जवळ जाता, बरोबर. yes, तुम्ही yes. ती नजर करत असताना 25 फूट लांब असलेला माणूस असतो खाली, बरोबर, आहे? बरोबर. त्याला सुद्धा तो गणपती आपल्याकडे बघतोय असं वाटतं. हो बरोबर. तर हे गणित कसं काय साधता? हा अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. पुष्कळ झाला मला या गोष्टी विचारायला. कसं आहे की तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला 20 ते 25-30 वेळा खाली मला उतरावं लागते त्या परातीवरनं, म्हणजे 25-30 फुटावरनं खाली, आणि त्याचा अँगल बघायला लागतो, आय लेवल बघायला लागते, आणि त्यानुसार मग नंतर मग त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला डोळ्याचं काम करायला लागते त्या सगळ्या गोष्टी. कारण केवढं कठीण आहे ते. हो आहे पुष्कळ पुष्कळ. पण म्हणजे या वहिनी कधी डोळे मोठे करतात का? होतं आमचं दोघांचं होतं, मी पण करतो ती पण करतो, पण नंतर मग परत डोळे छोटे होतात. किती वर्ष झाली वहिनी लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. पण आनंदात आहात. हो एकदम. कशी साथ दिली हो तुम्हाला पुष्कळ 14 वर्षात? पुष्कळ पुष्कळ. म्हणजे एक तर वेळ असा आला होता, म्हणजे ऍक्च्युली माझा हा व्यवसाय नाहीये, म्हणजे गणपती तर मी करतो, लहानपणापासून मला करायची पण देखील इच्छा होती, पण मधला पिरियड असा आला की वडिलांची डेट 1999ला झाली, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर घराचा सगळा जाप माझ्यावरती पडाला आणि त्या काळामध्ये मला काही चांगले मित्र देखील मिळाले. गणपतीचं काम कसं होतं की फक्त 3 महिने होतं आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं की ते आपला व्यवसाय कसा चालवायचा आणि घर कसं चालवायचं. तर ते एक मित्र होता, तो मला बोला की तुझं आर्ट लेवल चांगलं आहे, तर तू 3Dचे मॉडेल्स का नाही बनवत, जे कॉईन्स मिळतात तुम्हाला ज्या बाजारामध्ये, लक्ष्मी गणपती ज्यावरती असतात किंवा माणसाचा चेहरा असतो किंवा कंपनीचा लोगो असतो, तर ते मॉडेलची कामं नंतर मी करायला लागलो 99 सालापासून. मग त्याच्यामध्ये तब्बल 18 वर्ष माझी त्याच्यामध्ये गेल्यामुळे मला जर गणपतीच्या माध्यमात मला कारखाना करायचा होता, तो साध्य झाला नाही. पण त्याच्यानंतर काय झालं, ते करता करता मी गणपती करत होतो. मग एक गणपती आला मला, मग 2 आला, पण त्रास पडत होता. मग त्या दरम्यान माझं लग्न पण जमलं, पण ते जाप वाढल्याच्या नंतर मग काय मी हिला बोललो की आपण हे नाही करायचं, मला होत नाही. पण त्यावेळी ही माझ्या पाठीशी उभी राहिली आणि मला काय बोलली की नाही, ही सरस्वती तुम्हाला देवाने दिलेली आहे, तर त्याचा उपयोग हा झाला पाहिजे, तर माझा साथ आहे तुम्हाला, तुम्ही उभे राहा. आज आपण हे खरं सगळं पुढे चालू आहे आणि आज माझ्याकडे तब्बल 32 गणपती आहेत. 32चे किती होतात ते बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादी तुम्हाला मला लाभो हा आशीर्वाद. नाही, नक्की होणार. कारण बघा ना, किती बाप्पाचे डोळे म्हणजे कृपादृष्टी. आपण म्हणतो की त्याची कृपादृष्टी सगळ्या घरावर राहू दे आणि ती कृपादृष्टी तुमच्या हातून तयार होते. हे केवढं मोठी चांगली गोष्ट आहे की नाही. तर बाप्पाला मी कायम प्रार्थना करीन की खरंच बाप्पा, तुझी अगदी जी काही कृपादृष्टी आहे ती कृपा या घरावर राहू दे आणि खूप भरभराट होऊ दे. तुमची मुलगी अशा क्षेत्रात आहे, ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन तिने स्वतःबरोबर आपल्या देशाचं नाव मोठं करू दे आणि बाबांच्या डोळ्यात बाबांनी बघितलेलं जे स्वप्न आहे ती सगळी पूर्ण होऊ दे. आपल्या संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं काम तिच्या हातून घडू दे. हीच बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात हा चांदीचा गणपती बाप्पा या माऊलीच्या घरात जाणार का ते बघतो.
हा 12 निरंजनांचा मनोरा रचायचा आहे. सगळ्या एपिसोडमध्ये हा खेळ आम्ही यावेळेला तोच ठेवला. याचं कारण तुमचा सन्मान करायचा आहे आम्हाला. नकळत प्रत्येक घरामध्ये बाप्पा विराजमान झालेले असतात, ते आशीर्वाद देत असतात आणि अशा वेळेला त्या बाप्पा घडणं, त्या बाप्पांचं घडवणं आणि त्यामध्ये तुम्ही कित्येक रात्र खरं तर काम करत असता. अशा वेळेला एकमेकांना साथ देणाऱ्या तुमचा सन्मान करणं हाच या कुटुंबाचा आपला आनंद आहे, होम मिनिस्टर कुटुंबाचा. तेव्हा आता हा मनोरा रचायचा, एकावर एक निरांजन ठेवायचं, एक तुम्ही ठेवायचं, एक तुम्ही ठेवायचं, अशा पद्धतीने 12 थरांचा मनोरा रचायचा. बघूया कसा मनोरा रचणार ते. वेळ सुरू झाली. एक बरोबर ठेवा, जरा बॅलन्स गेला तरी. 4 6 7 8 9 10 11 12. अभिनंदन. चला वहिनी, ही चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला मिळाली. अभिनंदन अभिनंदन. बसा. ते छान, कारण मगाशी तुमच्याशी बोललो. आता हे काय म्हणतायत ते बघूया. जरा द्या हो, आईकडे द्या माई. आई, मुलीबद्दल सांगावं. मुलगी माझी खूप म्हणजे पहिल्यापासून काम बिम करणारी आहे. हं. पहिल्यांदा शाळेत शिक्षिका होती. लग्न झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला मदत करते. व्यवस्थित आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. सासूबाई, तर सांगावं सूनबाईंबद्दल. नाही, चांगले आहेत माझी सूनबाई. हो. सर्व करते व्यवस्थित, सगळं घरात बिरात बघते मला सगळं. बरं, आता द्या भावाकडे द्या. नाही, भाऊजी माझे अतिशय मेहनती आहेत हा, आणि त्यांची कलाकृती एकदम उत्तम आहे. पण ह्यांचं लग्न जेव्हा जमलं तेव्हा तुम्ही लहान का त्यांच्या? नाही, मी मोठा सगळ्यात. तुम्ही मोठे आहे. बरं बरं. मग तुम्हाला कधी गिरगाव चौपाटीवर नेलं नाही? नाही नाही कधीच नाही. नाही, कधीच नाही. 14 वर्षात एक भेळ नाही दिली तुम्हाला? नाही नाही, कधीच काय खोटं सांगतो. आता आपण दिवाळीला आलो होतो तो. दिवाळीला गेले होते. मग आता दिवाळीला आला होता बायकोला घेऊन. आणि बोला चला भाऊजी आपण जाऊया, तुमच्या बायकोला पण घ्या, माझ्या बहिणीला पण घ्या आणि आपण जाऊया चौपाटी फिरायला. मग? सांग सांग कुठं बोलतो तू. नाही तर काय, 14 वर्षात एकच भेळ दिली तर केवढा आवाज आहे बघा. किती गोड. मुलीकडे द्या. म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय की माझे पप्पा म्हणजे एवढ्या स्तरावर उभे आहेत. म्हणजे मला अभिमान वाटतो की म्हणजे आई वगैरे रोज जागरण करून म्हणजे काम करतात. तू पण केवढी मेहनत करते बाळा. तू पण ते काय करते ना, ते कुठला खेळ? जुडो जुडो जुडो. मग त्याच्यात तू आता काय जिंकलं? गोल्ड मेडल मिळाले की नाही तुला? जिंकलीस. मग आता पुढे काय करायची इच्छा आहे? म्हणजे मला असं वाटतं की मी ऑलिम्पिक मध्ये जावं, इंडियासाठी खेळावं. तथास्तु. गणपती बाप्पाला संघ्य बाप्पा तथास्तु म्हण आणि या मुलीचं स्वप्न पुरं कर आणि भारतातलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल एक दिवस हिला घेऊन येता येऊ दे. खरंच आम्हाला खूप माझ्यावर फोटो काढा आज, कारण जेव्हा तुला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळेल ना तेव्हा खूप गर्दी असणार, तेव्हा आपल्याला काही फोटो काढायला मिळणार नाही. आत्ता काढून घेऊया. तुला खूप शुभेच्छा आणि मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. फक्त तुझा ध्यास हो. आणि उद्दिष्ट दोन्ही लक्षात ठेव. तुझा ध्यास जराही सोडायचा नाही, काम करत राहायचं. हो हो. आई बाबा रागावतात तुझ्यावर? नाही, असं कधी नाही. पण जर मी काय चुका केल्या तरच, नाही तर अद्यापपर्यंत मला पप्पांनी कधी हात पण नाही लावला, मारलं पण नाही. कारण त्यांची खूप लाडकी आहे मी. म्हणजे हो? काय. हो. पण मला तुला विचारायचंय, आई पप्पांवर जास्त रागावते की पप्पा आईवर जास्त रागावतात? आई पप्पांवर. म्हणजे तिला कधी काय पटतच नाही पप्पांचं. हो. हो. फक्त एकच पटलं आणि पप्पांना पटवलं. चला बघूया काय चित्र काढणार. त्यांचं तर चित्र छानच आहे. अहो, मला अजिबात येत नाही चित्र. म्हणून पहिला खेळ तुम्हाला घ्या. घ्या, काढा हो. हे घ्या, सोप्पं देतो तुम्हाला. बोलायचं नाही, मनातल्या मनात वाचायचं. दाखवा त्यांना. हा, दुर्वा. मुलीने काढलेली दुर्वा आईने बरोबर ओळखली. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं मिळालं. वहिनी अभिनंदन, हा कुंकवाचा करंडा, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला.
आणि तिसरं चित्र मात्र तुम्हीच काढायचं, मी ते कोणालाच काढायला देणार नाही. सुंदर. गणपती बाप्पाचे डोळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लेखणी यालाच तर म्हणतात. या अभिनंदन माऊली. काय छान गप्पा मारल्या, मला खूप आनंद झाला. कशासाठी सांगतो, खूप खडतर दोघांनी आयुष्य काढलंय. म्हणजे दोघांचा एकमेकांवरती विश्वास आहे, प्रेम आहे, पण मेहनत खूप केली. काय हो, खूप मेहनत केली, पण त्यातून आज छान आनंदाने राहतात. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल, आजपासून एक बदल करायचा असेल घराच्या आनंदासाठी, सुखासाठी, तर माऊली तुम्ही कुठला करा? मिस्टरांचं काम खूप चांगलं आहे, ते वाढवायचं आहे, तर त्याच्यासाठी ते सांगतील तो बदल करेन मी. काय कुठला बदल तुम्हाला आवडेल केलेला? काय नाही, तसं सगळं चांगलं आहे, व्यवस्थिशीर आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही म्हणजे इश्यूज नाही आहेत त्याबद्दल. म्हणजे काही नाही, त्याने आहे तसंच राहिलं पाहिजे. बिंदास एकदम मस्त, एकदम बाकी कुठलाही बदल करायला नको. काही नाही, एकदम टकाटक मस्त राहायचं, एकदम मस्त बिनधास्त. राहायचं, आनंदात आनंदात राहायचं. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करा? काही असा विशेष नाही, काही विशेष नाही, पण तरी फक्त म्हणजे एकच स्वप्न आहे की गणपतीच्या माध्यमातून खूप नाव करायचे आणि चांगलं काम आपलं लोकांपर्यंत पोचवायचे. बस हाच एक मेसेज आहे लोकांपर्यंत पोचवायचा. बस. पण स्वतःमध्ये बदल कुठला करा? स्वतःमध्ये म्हणजे एक थोडासा जरा जो तिरसट स्वभाव आहे थोडासा, कधीतरी म्हणजे आता खूपच कमी झाला आहे, तर तो आपल्या सगळ्या गोष्टीसाठी चांगला आहे. जर माणूस आपल्या रागावर कंट्रोल करू शकतो तर अख्ख्या जगावर कंट्रोल करू शकतो. पण करणार तुम्ही हळूहळू परिणाम? अजून प्रयत्न करीन, प्रयत्न करणार. प्रयत्न करीन नक्की. पण शुअर. त्याच्यामुळे बरेच जण दुखावत असतील ना? होतात त्या स्वभावामुळे कधी कधी. सध्या हल्ली तरी नाहीये तसं नाहीये. म्हणजे त्या काळामध्ये जसं व्हायचं, मग थोडं जरा समजायला लागलं, अक्कल यायला लागली, मग स्वभाव पण बदलायला लागला जरा. तर आता हळूहळू कमी होईल. हो, पुष्कळ वहिनी, पुष्कळ. हा बदल मिस्टरांनी केला तर आवडेल तुम्हाला? खूप आवडेल. काय खुश झाले आहेत. 14 वर्षापूर्वी हसल्या होत्या, तितक्या गोड हसल्या आहेत परत आज. पण छान तुम्ही दोघेही आलात. बाप्पाकडे मागायचं असेल तर त्यांनी तर मागितलेलं आहे. वहिनी, एक गोष्ट मागायची असेल तर त्यांचं म्हणणं आहे की मला गणपतीचं किंवा ही कला साकारत मला खूप मोठं नाव कमवायचं आहे. त्यासाठी प्रार्थना तर आहेच बाप्पाच्या चरणी. पण तुम्हाला जर घराच्या कुटुंबासाठी बाप्पाकडे आज एक गोष्ट मागा असं सांगितलं तर तुम्ही काय मागा? ज्या कुटुंबाला नेहमी सुखी समाधानी ठेवा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुमची मनातली सगळी स्वप्न पूर्ण हो, तुमच्या मुलीने देशाचं नाव खूप मोठं करो आणि संपूर्ण कुटुंबाला सुदृढ दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच या कलेचा सन्मान आता आपण करूया. आणि हा सन्मान करत असताना झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोर. मंगल मूर्ती. उंदीर मामा की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. उंदीर मामा की जय.